नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। महिलांचे रणरागिणी रूप। घोटी पोलिसांच्या नाकाखाली पुन्हा अवैध दारू सुरू, कार्यकर्त्याला धमकी दिल्याने खळबळ। वृत्तसंकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी भगवान आचारी। नमस्कार प्रेक्षक हो, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हुंबाची मेट, बोरीची वाडी, ढोलेवाडी आणि पाराचा आंबा या गावपाड्यांमध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे। महिलांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी लाख प्रयत्न करूनही घोटी पोलीस प्रशासनाच्या सुस्त आणि संशयास्पद भूमिकेमुळे या भागात अवैध दारूची सर्रास विक्री सुरू असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। काही महिन्यांपूर्वी या गावपाड्यांमधील महिला व सामाजिक युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत गावसभेत दारूबंदीची हाक दिली होती। या सभेतील निर्णयानुसार 19 जानेवारी 2026 रोजी महिलांनी थेट धडक कारवाई करत गावातील अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले होते। मात्र 2 महिने उलटत नाही तोच दारू विक्रेत्यांनी पुन्हा धंदे सुरू केले। 23 मे 2026 रोजी महिलांनी पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन करून पोलिसांच्या मदतीने गावठी दारूच्या अड्ड्यांवर छापा टाकला, परंतु पोलिसांची पाठ फिरताच अवघ्या आठवड्याभरात म्हणजेच मे 30 रोजी पुन्हा दारू विक्री सुरू झाली। अखेर संतप्त महिलांनी एकत्र येत पुन्हा एकदा दारूचे कॅन ओतून देत तीव्र संताप व्यक्त केला। या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक युवा कार्यकर्ते ईश्वरभाऊ चंद्र यांना आता थेट अवैध दारू विक्रेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत। वारंवार माहिती देऊनही घोटी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने या अवैध धंदेवाल्यांना नेमका कोणाचा आश्रय आहे? पोलिसांचा तर यांच्यावर आशीर्वाद नाही ना, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की घोटी पोलीस ठाण्याची हद्द खूप मोठी आहे आणि त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे। तरी सुद्धा आगामी काळात या भागात गस्त वाढवून अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। आता पोलीस प्रशासनाच्या या आश्वासनानंतर तरी या गावपाड्यांना अवैध दारूच्या विळख्यातून मुक्ती मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।